नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले। भोंदू खरातवर आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झालेत। लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली। नाशिक पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे। अपडेट जाणून घ्यात मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, आणखी 3 गुन्हे दाखल झाल्याचं समजतंय, काय अपडेट आहेत? कालपर्यंत 3 गुन्हे अशोक खरात याच्यावर दाखल झालेले होते आणि आज दिवसभरामध्ये आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत। आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी SIT आणि क्राईम ब्रांचच्या पथकाने ओकस या त्याच्या प्रॉपर्टीचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तपासणी देखील केलेली होती। काही महिला देखील त्यांच्या सोबत होत्या आणि त्यानंतर आता आज थोड्या वेळापूर्वी आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले। अधिकाधिक महिलांनी गुन्हे सांगण्यासाठी, याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी समोर यावं, त्यांच्यामध्ये विश्वासाचं नातं निर्माण झालं पाहिजे, यासाठी आता हेल्पलाईन क्रमांक SITने जाहीर केलेला आहे आणि त्या 2 हेल्पलाईन क्रमांकावर पीडित महिलांनी समोर यावं। कोणाकडे जर याच्याविषयी काही तक्रार असेल तर ती द्यावी, अशा स्वरूपाचं आवाहन करण्यात आलं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।